नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. पूर्वा काही वेळानंतर वॉश घेऊन परत आली. लाईट पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये पूर्वा अतिशय सुंदर दिसत होती. कमनीय बांधा, पानेदार बोलके डोळे, भरगच्च शरीर आणि आकर्षक केलेले केस तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होते. तेवढ्यात अनघा टी सेट घेऊन बाहेर आली. 2 कपात कॉफी ओतून तिने 1 कप पूर्वाला देत म्हटलं, "कॉफी बरोबर बिस्किट खाणार आहेस?" "नको, तू आता शांत बैस." अनघा समोर बसली. कॉफीचा 1 घोट घेत तिने सहज विचारलं, "पूर्वा, आई बाबा कसे आहेत?" "ठीक आहेत. चाललंय त्यांचं रहाटगाडगं नेहमीप्रमाणे." "आणि तुझे मिस्टर कुमारराव काय म्हणतात?" "त्या हलकट माणसाचं नावही माझ्यासमोर काढू नकोस." पूर्वा काहीशा वैतागाच्या सुरात उत्तरली. "का, काय झालं?" चमकून अनघानं विचारलं. "काय होणार? नेहमीचंच. हे करू नको, ते करू नको. लेडीज क्लबला जाऊ नको, महिला मंडळात जाऊ नको, तू मेकअपच फार करतेस वगैरे. गेल्या 6 वर्षात त्या माणसाने माझं अस्तित्वच नष्ट करायचा चंग बांधलाय." "अनघा, सतत टोचून बोलतोय काय? आईबापाचं ऐकतोय काय?" "अगं पण पूर्वा, तुमचं तर लव्ह मॅरेज झालं ना?" अनघानं विचारलं. "ती तर चूक झाली माझी. मला काय माहीत तो कुमार माझं अस्तित्व कुस्करून टाकेल म्हणून. आज सकाळी तर आमची दोघांची जाम भांडणं झाली. म्हणून वैतागाने घर सोडलं आणि आईबाबांकडे जावं म्हटलं तर तेही घरी नाहीत. म्हणून आले तुझ्याकडे." "जाऊ दे. बरं झालं आलीस तू. तुला आता राहायचं तोपर्यंत राहा. मी आणि सारंग बोलू कुमारशी, ठीक आहे?" रात्र झाली. हळूहळू काळोख पसरला. लाईट्स लागल्या. प्रियंका जेवून झोपीही गेली. यावेळी अनघा वाट पाहत होती ती सारंगची. ती सारखी खिडकीतून खाली रस्त्यावर नजर फिरवत असलेली पाहून पूर्वाच म्हणाली, "अगं येतील ना. त्यांना घर माहीत नाही का?" "तसं नाही गं. पण ते इतका वेळ केव्हाच बाहेर थांबत नाहीत. किमान उशीर होणार म्हणून फोन तरी करतात." काळजीच्या सुरात अनघा म्हणाली. त्यावर काहीशा ठिणगी स्वरात पूर्वा म्हणाली, "बायकोनं नवऱ्याची जास्त काळजी केली की नवरे शेफारतात बरं. माझा सारंग तसा नाही. तो खूप चांगला आहे. शेफराईचा प्रश्नच नाही." "नशीबवान आहेस बाई. नक्षत्रच पडलं आहे ना तुझ्या पायावर." "जाऊ दे, चल जेवून घे तू." "नको, आपण बरोबरच जेवूयात. येऊ देत भाऊजींना." "ठीक आहे" म्हणत अनघा पुन्हा सोफ्यावर बसली. अनघाकडे पाहून विषय काढायचा म्हणून पूर्वा सहज म्हणाली, "अनघा, एक विचारू?" "हा विचार ना." "सारंग भाऊजी केव्हा ड्रिंक्स घेतात का गं? आय मीन दारू, बियर, शॅम्पियन, स्कॉच वगैरे." "केव्हा केव्हा." पदराशी चाळा करत अनघा म्हणाली, "ते मित्र पितात केव्हा तरी. तसं रोज नाही." "आमचं बाई वेगळंच होतं." हरलेल्या स्वरात दीर्घ निश्वास घेत पूर्वा पुढे म्हणाली, "केव्हा केव्हा आमचे कुमार साहेब मलाही पार्टीला न्यायचे. तिथे मीही थोडीशी." "जाऊ दे. तू जातेस की नाही केव्हा पार्टीला?" "नाही. सुरुवातीला जायचे, परंतु प्रियंका झाल्यापासून नाही जात. खरं तर मला तिथलं वातावरण आवडत नाही. ते पिणं, खाणं, एकमेकांच्या कुशीत हात घालून नाचणं.
त्यापेक्षा घरात बसलेलं बरं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आले वाटतं म्हणत अनघा पटकन उठून दाराकडे गेली. दरवाजा उघडला आणि अचानक तिच्या काळजात धस्स झालं. आजही सारंग कमालीचा मद्यप्राशन करून आला होता. डोळे लाल भडक दिसत होते. काहीसा तोलही त्याचा जात होता. अनघाने ओळखलं आणि पटकन त्याच्या हातातली बॅग घेत म्हटलं, किती हा उशीर. सॉरी अनघा. अगं ऐनवेळेस बॉस बरोबर साईटवर जावं लागलं. तिकडेच उशीर झाला. नंतर मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून बॉसने पार्टीही दिली. त्यामुळे उशीर. ती पुढे काही बोलली नाही. तडक आत गेली. पाठोपाठ सारंगही आत आला. कोपऱ्यात बूट काढून ठेवत असताना त्याची नजर अचानक पूर्वावर जाताच तो चमकला. हसलाही. अनघाला विचारलं, ह्या अनघा, ही माझी बालमैत्रीण पूर्वा. अनघानं ओळख करून देत म्हटलं. तसा कोपऱ्यात बूट काढून सारंग तोल सावरत पुढे येत म्हणाला, नमस्कार पूर्वाजी. मी थोडासा सॉरी. प्लीज. सारंगचा तोल जातो हे पाहून अनघा पटकन पुढे येत म्हणाली, चला इथे सोप्यावर झोपा तुम्ही. आपण आत आपलं काय ठरलं होतं अनघा, ते नंतर बघू. तुम्ही जेवून आलात ना, आता शांत झोपा पाहू. बरं बाई साहेब. सारंग समोरच्या सोप्यावर टेकत म्हणाला, तुमची शिक्षा आम्हाला कबूल. झोपा आता. हो म्हणत क्षणाचाही विलंब न लावता सारंग बेडवर आडवा झाला होता. अनघाला राहवलं नाही. तिनं सारंगला व्यवस्थित झोपवलं. त्याच्या मागे खाली उशी ठेवून त्याला पांघरून घालून लगेच ती पूर्वाकडे वळत म्हणाली, चल बाई पूर्वा, आपण तरी पोटाला खाऊयात. दिवस उजाडला. उघड्या खिडकीतून सोनेरी किरणं आत चमकत होती. अनघाची, पूर्वाची आणि प्रियांकाची अंघोळ उरकली होती. बघता बघता पूर्वानं अनघाला मदत केल्याने सकाळची लवकरच घरातली सगळी कामं उरकली होती. बाहेरच्या दिवाणखान्यात सोफ्यावर रात्री झोपी गेलेला सारंग अजून झोपूनच होता. अनघानं त्याला 3-4दा उठवण्याचा पुन्हा प्रयत्न केला होता. तरीही सारंग उठायला तयार नव्हता. तो मुरकुंडी घालून अंग चोरून अजून झोपी गेला होता. बघता बघता सकाळचे 10:15 वाजले. आज अंघोळ केल्यानंतर अनघाने स्वतःचा गुलाबी शालू पूर्वाला घालायला दिला होता. त्या गुलाबी शालूत पूर्वा खूप उठून दिसत होती. यावेळी प्रियांकाच्या शाळेची वेळ झालेली पाहून अनघानं सारंगला उठवण्याचा प्रयत्न केला होता. तरीही सारंग उठायला तयार नव्हता. ती अनघा वैतागली. पूर्वाला म्हणाली, आमची स्वारी काही उठायला तयार नाही. पूर्वा, मी प्रियांकाला शाळेत सोडून येते ग. नाही तर उगाच शाळा बुडेल तिची. मी जाऊ का प्रियांकाला सोडायला? पूर्वानं विचारलं. नको, मलाच जावं लागेल. तुला नाही कळणार तिची शाळा. परीक्षेची चौकशीही करायची आहे. मी आत्ता अर्ध्या तासात आले. ठीक आहे. तोपर्यंत मीही खाली जाऊन गेटवरून भाजीला काहीतरी आणते. ठीक आहे. पियू बेटा, दप्तर घे. चल लवकर, खूप उशीर झालाय ग. म्हणत अनघा पटकन प्रियांकाला घेऊन शाळेकडे निघून गेली. सकाळचे 11:15 वाजले होते. यावेळी अनघाच्या बेडरूममधून
पसारा व्यवस्थित लावण्यात पूर्वा गुंग झाली होती. तेवढ्यात बाहेर सारंग उठून बसला सोफ्यावर. रात्रभर झोपल्याने त्याचं अंग कसं जड जड झालं होतं, म्हणून त्याने आळोखा पिळोखा दिला आणि उठून पटकन तो बेडरूमकडे आला. पण इकडे तोंड करून अनघाच पसारा आवरते आहे असं समजून तो हळूवार पावलांनी पुढे आला आणि गपकन अनघा समजून त्याने पूर्वाला मागून मिठी मारत म्हटलं, "ओ हा अनघा." तशी पूर्वा घाबरून चित्कारली. सारंगही हादरला. ही बाई कोण? तो थरारलाच. झोपच उडाली त्याची. सॉरी मी पूर्वा, अनघाची बालमैत्रीण म्हणत पूर्वानं पटकन बाहेर निघून आली. क्षणभर सारंगला तर काहीच कळेना. तो धडकन बेडवर बसला. ओ गॉड, हे मी काय केलं? ती बाई काय म्हणेल? तिकडे किचन रूममध्ये उभा राहिलेल्या पूर्वाच्याही छातीत धडधड चालू झाली होती. अनघा घरात नाही. त्या सारंग साहेबांनी मुद्दाम तर अनघा समजून आपल्याला. 11:15 वाजले. सारंग डोकं धरून बसला होता. त्याला भयानक पश्चाताप वाटत होता. ही गोष्ट जर अनघाला समजली तर ती काय म्हणेल याचाच तो विचार करत होता. तेवढ्यात पूर्वा तिथे आली. दारातच खाली मान घालून ती म्हणाली, "हीटर चालू केलाय, अंघोळ करून घ्या. पाणी तापलं असेल." तो काही बोलला नाही. सुस्त होत उठला. एक वेळ अपराधी नजरेनं पूर्वाकडे पाहण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु क्षणभर देखील ती त्याच्यासमोर थांबली नव्हती. ती तडक स्वयंपाकखोलीकडे निघून गेली. सारंगची अंघोळ उरकली. कपडे घालून तो दिवाणखान्यात येऊन बसला. आज कमालीचा बेचैन आणि अस्वस्थ वाटायला लागलं होतं त्याला. तेवढ्यात पूर्वा चहाची कप बशी घेऊन समोर आली. समोरच्या टिपॉयवर चहाची कप बशी ठेवत तीच म्हणाली, "अनघा प्रियांकाला शाळेत सोडायला गेल्यात." पूर्वाजी, आय एम सॉरी. मला वाटलं अनघा आहे म्हणून मी. इट्स ऑल राईट. एवढीच ती बोलली आणि तडक किचन रूममध्ये निघून गेली. सारंग पुढे काहीही बोलला नाही. गपचूप चहा पीत राहिला. 11:30 वाजले. अनघा शाळेतून आली. कमालीची थकलेली वाटत होती ती. बाप रे, किती ऊन चटकतंय म्हणून सांगू, घामाच्या धारा लागल्यात. उठलात का? समोर बसलेल्या सारंगकडे पाहत तिने विचारलं. तो निशब्द. अहो, चहा घेतला की नाही? पूर्वा म्हणत अनघा तडक आत गेली. काही वेळानंतर अनघा बाहेर आली. सारंग त्याच्या बेडरूममध्ये होता. तो बाहेर जायला निघालेला पाहून अनघा पुढे येत म्हणाली, "तुम्ही कुठे बाहेर निघालात?" "हो, एक महत्त्वाचं काम आहे. तेवढं उरकून परत येतो." तो तिच्या नजरेला नजर न देता पुटपुटला. "जाताना पूर्वाला सेंट्रल बँकेत सोडाल? तिला पैसे काढायचे आहेत." अनघा म्हणाली. "तुम्ही दोघी जा ना. मला खूप काम आहेत अनघा. प्लीज मला घरातलं आवरू दे ना." सारंग काही बोलला नाही. तडक आपल्या प्रियांकाच्या बेडरूममध्ये आला. पाठोपाठ अनघाही आली. नवऱ्याचा मूड आज काहीसा ठीक नाही हे पाहून ती त्याच्या जवळ येत म्हणाली, "राग आला होय? कशाचा?" "रात्री बाहेरच्या सोफ्यावर झोपवलं म्हणून." "नाही."
मग आज असं अपसेट का वाटताय? लवकर उठलाही नाहीत. मग प्यायची कशाला एवढी? तो काही बोलला नाही. गुपचूप कॉम्प्युटरसमोर बसला. कॉम्प्युटर ऑन केला आणि मागच्या वर्षीच्या फायनल अकाउंटच्या डिटेल्स घेत तो म्हणाला, ही पूर्वा इथे किती दिवस राहणार आहे? राहील थोडे दिवस. नवऱ्याशी भांडून आली ती. तिच्या नवऱ्याला समजून सांगूयात का आपण? ओ राघोबा, बोला की. त्याच्या पोटाला मागून गुदगुल्या करत ती म्हणाली. गप ग. काहीसा चिडून तो म्हणाला. बरं बाबा, राहिलं. उठा बघू. जाताना पूर्वाला बँकेत सोडा. मग कुठे जायचं ते जावा. गुपचूप कॉम्प्युटरवरचे डिटेल्स घेऊन तो उठला आणि बाहेर आला. पूर्वा बाहेर जायला तयारच होती. मग सारंगने कसलेही आढेवेटे घेतले नाहीत. पूर्वाला सोबत घेऊन तो तडक खाली आला. पार्किंगला इंडिका कार होतीच. तो गाडीकडे वळला. पूर्वाला बसवलं. तोही गाडीत बसला आणि गाडीने वेग घेतला. गाडीचा वेग मध्यम होता. पूर्वा शांतपणे काचेतून समोर पाहत होती. सारंगही गुपचूप गाडी चालवत होता. गाडी चालवताना 2-3दा त्यानं तिच्याकडे पाहिलंही, परंतु तिने कसलाही प्रतिसाद दिला नव्हता की साधं ती बोललीही नव्हती. शेवटी सारंगच गिअर बदलत म्हणाला, माणसाकडून चुका होतात नकळत. नाही का? कुठली कॅनरा बँक म्हणालात का? नाही, सेंट्रल बँक. पुढच्या चौकापलीकडे आहे. ठीक आहे म्हणत त्यानं आणखी गाडीला वेग दिला आणि काही वेळातच गाडी बँकेसमोर आणून उभी करत म्हटलं, ही आली तुमची सेंट्रल बँक. पूर्वा दरवाजा उघडून खाली उतरली तसा सारंग म्हणाला, जाताना एकट्या जाल? आता एकट्याने जायची सवयच करावी लागणार आहे. खाली झुकत ती म्हणाली आणि लगेच थँक्यू म्हणून बँकेकडे निघून गेली. मग सारंगही थांबला नाही. वेगाने गाडी घेऊन तो निघून गेला होता. रात्र उमलली. जेवण उरकून प्रियंका तिच्या खोलीत झोपायला गेली होती. पूर्वा अनघाच्या बेडवर पुस्तक वाचत बसली होती. तेवढ्यात अनघा बाहेरच्या दिवाणखान्यात आली. सारंग तिथेच दिवाणखान्यातल्या सोफ्यावर पुस्तके चाळत बसला होता. झोपायचं नाही का आज? सारंगच्या शेजारी टेकत अनघानं विचारलं. तुझ्याशिवाय मला झोप येईल असं वाटतं तुला? अनघावर नजर रोखत सारंगने विचारलं. मला ठाऊक आहे. अनघा मान खाली घालत म्हणाली. फक्त काही दिवस. आपल्याकडे पूर्वा पाहुणी म्हणून आली आहे. तिला एकटीला सोडून तुमच्या शेजारी येऊन झोपणं बरं दिसत नाही. बिचारी संकटात सापडली आहे. तिचा प्रश्न मिटला की ती जाईल. मग मी आहेच ना. हुश. सारंगने दीर्घ श्वास सोडला आणि अस्वस्थ स्वरात म्हटलं, याचा अर्थ आम्ही सुखासाठी सुद्धा तळमळत राहावं असाच ना. प्लीज माझ्या राजा, प्लीज मला समजून घे ना. धन्यवाद. कथा आवडल्यास कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवर रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.